नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण मयुरेश्वर अपार्टमेंट मानवेल पाडा विरार पूर्व या परिसरात आता आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या आर्या वैभव पाटील या वहिनीला भेटून आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत. खरं तर खूप वर्षांनी आपण विरारमध्ये आलेले आहोत, त्यामुळे स्वागत त्याच जल्लोषात होणं स्वाभाविक आहे. सगळे वाट बघतायत. चला जाऊन भेटूया पाटील कुटुंबाला आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. घ्या उखाणा. दोन जीवांचे मिलन जणू शतजन्माच्या गाठी. वैभवरावांचे नाव घेते आदेश भाऊजीच्या आग्रहासाठी. काय सांगता. घ्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी मुलगी. ही माझी मुलगी. हॅलो. ही माझी सासू. नमस्कार. सासरे. नमस्कार. मम्मी पप्पा माझ्या नंदा. हो. त्याच्यानंतर बहिणी. ही माझी मोठी वहिनी. ही नमस्कार. छोटी वहिनी. नमस्कार. ही आत्या. हो. ते भाऊ. नमस्कार. हा आत्ते भाऊ. नमस्कार. ते पण भाचे असतात. ते दीर आहेत माझे. बरोबर. जाऊ आहे तिकडे. नमस्कार. ही पण माझी जाऊ, मोठी जाऊ. बरोबर. चला सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय हो, शाळा कुठली तुमची? आर्यन हायस्कूल पालघर. घरी कोण कोण होतं? आई वडील आणि माझे भाऊ होते. भाऊ आता ऑफ झाले बर. 18 वर्ष अगोदर. आम्ही 4च जण. 4 जण. तुमच्या घरी कोण कोण? माझे मम्मी पप्पा आणि माझे 2 भाऊ. पण तुम्ही पालघरला वगैरे जात होता का? हा, लग्नाला गेलेले. कोणाच्या? आत्याच्या मुलाच्या. आत्याच्या मुलाच्या लग्नाला तुम्ही गेले होते? हो, आणि गाव पण तेच आहे ना, ते येणं जाणं तर होतच पालघरला. हो, पालघर बोईसर त्या परिसरात जायचा तुम्ही? हो हो. मग काय झालं पुढे? मग लग्नामध्ये तो भेटला म्हणजे त्याने मला बघितलं. थांबा, ते म्हणजे कोण? दुसरे? मग ते सांगा ना, बाजूला बसले आणि त्याने मला बघितलं. कथा लिहिल्यासारखं. माझ्या मिस्टरांनी मला बघितलं. तुम्हाला बघितलं? काय हो, तुम्ही काय करत होता लग्नात? मुली बघत होता? मी नाचत होतो लग्नामध्ये. नाचत होता? पण त्याच्या अगोदरपासून मी ओळखतो तिला. हा. तेव्हा थोडस आमचं म्हणजे ती माझ्या समोर पडली, तर नाचता नाचता लात लागली माझी तिला, असं मला वाटलं. पण मला जाणवलं. पण तिला जाणवलं. मला सांगा, जनरली एक संस्कार असतात, पाय लागला की पटकन माणूस नमस्कार. तसं केलं का? नाही, नाचत होतो ना त्याच्या. कोणाच्या लग्नात नाचत होता? माझे मामा तिचे आत्ते भाऊ आहेत, त्यांच्या लग्नात नाचत होतो. ते शेवटचं नाचणं? नाही, आता नाचतो ना. नाचत होतात की नाचता? नाही, नाचवत नाही, आम्ही एकत्र नाचतो. क्या बात आहे. तुम्हाला अंदाज आला होता की यांच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय? नाही, मला तसं काहीच वाटलं नाही. ओळखत नव्हते त्यांना. नव्हता. पण तुमच्या मनात असं आलं होतं का की त्यांच्या मनात काहीतरी चाललंय? मी म्हणजे ओळखत नव्हते, मी बघितलं पण नाही लग्नात त्याला. लग्नात बघितलं नाही. नाही? मग कसं काय बघणं झालं? मग त्याच्यानंतर मी कॉलेजला गेलेले एक दिवस, तेव्हा त्याचा फोन आला. पुढे काय झालं? मी प्रपोज केलं तिला डायरेक्ट फोनवर होता ना. फोनवर. मग करू मग तेव्हा तुम्ही कुठे होता? पालघरला. पालघरला. आणि तुम्ही कुठे होता? बांद्रा. मग खूप अंतर होतं. हो ना, म्हणजे काय पोचत नाही. म्हणजे फोन सुद्धा फेकून मारला तरी येणार नाही. मग काय झालं? मग त्यांनी मला नकार दिला. बरं. मग पुढे? त्याच्यानंतर ती आमच्या गावाला परत आलेली. 6 महिन्यानंतर परत मी माझ्या बहिणीच्या लग्नाला गेलेले. तर आत्या म्हणाली चल गावी आपण जाऊया. मग तिच्या घरी मी राहायला गेले परत. कोणाकडे? आत्याकडे. आत्याकडे? आत्याचं गाव तेच मिस्टरांचं गाव. बरं. मग त्यावेळी मग परत त्याला कोणी गावावरून सांगितलं की ती आलीये म्हणून. आपण लगेच ना मोहिमेवरच. मग गेलात थेट त्यांच्याकडे गेला? त्याच्यानंतर मग आमची ओळख झाली. नाही पण मला सांगा, तुम्ही गेलात ते कुठे गेलात? गावाला. गावाला. यांच्या? म्हणजे ते माझ्या गावाला आले होते. पण तुम्हाला कळलं तेव्हा तुम्ही कुठे होते? घरी. घरी पालघर. मग पालघरून निघालात लगेच यांच्याकडे समोर? किती वेळात पोहोचलात साधारण? 10 मिनिटं. तुमच्या लक्षात आलं हे आलेत ते? कसं काय? म्हणजे समोरच घर ना, माझ्या आत्याचं घर आणि त्या बहिणीचं घर समोरासमोर. मग हे आले? ते त्याच ओट्यावर येऊन बसले. ओट्यावर बसले. व्हेरी गुड. आणि मग?
मग थोड्या गप्पा झाल्या, 4-5 दिवस येत होता तो, मग तेव्हा बोलणं झालं. मला सांगा, तुमच्या लक्षात आलं की हाच मुलगा ज्याने फोन केला होता? ते लगेच सांगितलं ना, कोणी? तिकडेच बहिणीने सांगितलं. हा, की हा मुलगा फोन करतो. हो. मग त्याच्यानंतर बोलणं वगैरे झालं, मग त्याने परत प्रपोज केला तेव्हा. तिथेच हा, त्याच ओट्यावर? ओट्यावर म्हणजे विचारत होता असा की हो म्हणून मला. मग पुढे? मग त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की ते 4-5 दिवसामध्ये थोडंसं बोलणं त्याचं किंवा असं केअरिंग पर्सन वाटला तो. 4 दिवसात का ओटा साबीप करायचा की? कशामुळे वाटलं असं? बहीण पण बोलली ना की चांगला आहे मुलगा, मुलगा व्यवस्थित चांगला आहे. आहे. हा, काय तुम्हाला वाटलं होतं? हा? मला मी चांगलं आहे माहिती आहे. नाही ना, पण या तुमच्या प्रयत्नांना यश येईल असं वाटलं होतं तेव्हा? हो, नाही त्यावेळेला तेवढं वाटलं नव्हतं. वाटलं नव्हतं, पण 4-5 दिवसांनी तुम्ही होकार दिला. होकार दिली. बरं, मग पुढे काय झालं? होकार तर मिळाला. होकार मिळाला. त्याच्यानंतर मग ती घरी गेली. त्याच्यानंतर आमचं फोनवर बोलणं चालू होतं. भेटायला तर आम्ही जास्त करून कधी गेले नाही. नाही, एखाद वर्षानंतर मग भेटायला लागलो. 1 वर्ष फक्त फोनवर बोलत फोनवर होता. बोलत. हो, अरे बापरे. पण मला सांगा, हे तुमच्या हे साधारण किती दिवस सुरू होतं प्रेम? 2 वर्ष. 2 वर्ष. हम्म. पण घरी कोणालाही कल्पना नाही. नाही. पण मग फायनली कसं काय, मग घरी कसं कळलं? मग एक दिवस आम्ही रंग दे बसंती पिक्चर बघायला गेलेलो. रंग दे बसंती. बँड्राला. तेव्हा ह्यांच्या मामांनी बघितलं. मामा कशाला आले होते तिकडे? मामा ती बीएमसी मध्ये त्याचं ऑफिस तिथे होतं. मग इथे खरा पिक्चर सुरू झाला. हा, सगळीकडे मग पसरलं आणि सगळ्यांना कळलं. मग काय झालं सिच्युएशन? मग 3 महिने कुठे ओटा बंद. बंद. ओट्यावर पाणी ओतलं असेल. मग त्याच्यानंतर मग पूर्णपणे आम्ही एकमेकांशी बोलायचं म्हणजे बोलणंच बंद होऊन गेलं पूर्ण. मला काय होणार पुढे ते पण मला माहित पण नव्हतं. तुम्ही अपसेट नाही झाले या सगळ्या प्रकारे? हा, खूप अपसेट. जाऊबाईंना माहिती आहे. हो. जाऊबाईंना. हा. मग जेव्हा ते बोरिवलीला राहत होते ती, तर त्यांच्या घराच्या समोर मला त्यांनी सांगितलं की तिकडे भाड्याने आपण ब्लॉक घ्यायचा, तू तिकडे राहायचं, ती कधी बाहेर निघते ह्याचं सगळं वॉच ठेवायचं आणि नंतर हिला उचलायची. म्हणजे एवढी तयारी आम्ही करून ठेवलेली सगळी. पण फक्त मी सांगितलं तुम्हाला की सांगू, तेव्हा काय झालं असेल माहित नाही, पण आता माझ्या अंगावर काटा आला. मग केवढं टेन्शन. हो ना. आणि हिचे वडील पोलीस इन्स्पेक्टर होते. मी निघतो. याच बरोबर हा कार्यक्रम संपला. मग सेल्स गर्ल म्हणून पण म्हटलं जाऊन ना तिला हे करू की काहीतरी बहाणाने की चिठ्ठी देऊ की बाबा तू बाहेर ये किंवा काहीतरी आम्ही वाट बघतोय तिथे असं करू. पण त्या दरम्यान नंतर मग आमच्या ताई ऑफ झाल्या, म्हणजे नणंद म्हणजे, तर त्याच्यामुळे हे सर्व तिकडे गेले. तेवढ्यात यांना पळायला चान्स मिळाला. तुम्ही लग्न पळून केलं? हो. कुठे गेला पळून? सावंतवाडीला गेलो. कसं काय एकदम सिंधुदुर्गात? कारण पप्पा पोलीस इन्स्पेक्टर. म्हणजे आम्ही वाया गेलो असं. पुण्याला गेलो, पुण्याला गेलो, पुण्यावरून तिथून कोल्हापूर, कोल्हापूरवरून सावंतवाडी. असं गेलो. हे किती वर्षापूर्वी? 11 वर्ष. मग लग्न कुठे केलं तुम्ही? लग्न सांताक्रूजला मंदिरामध्ये केलं आणि तुम्ही निघून गेले? हा, पण लग्न पण आम्ही दोघंच, बाकी कोणी नव्हतं लग्नाला. कोणाला सांगितलंच नाही, कारण जरा जरी कळलं असतं तर पप्पा पोलीस इन्स्पेक्टर. हा, पोलीस इन्स्पेक्टर. पण मग घरी कधी कळलं की मग शेवटी हे परत एकोपा कसा बहीण झाला? आहे ना माझी, हा हा. तिला मी फोन केला कारण ती खूप शांत आहे. मला माहित होतं ती मला काय बोलणार नाही, म्हणून तिला फोन केला. मग तिने घरी सांगितलं सगळ्यांना की लग्न केलं. मग परत कधी आलात? 15 दिवसानंतर. म्हणजे यायचं नव्हतं, आम्ही पण एक फोन करून म्हटलं बघूया ना काय परिस्थिती आहे तिकडे. तर तेव्हा कळलं की खूप म्हणजे सगळेजण टेन्शन आणि मध्ये. मग आम्ही माझ्या घरातल्या लोकांनी सांगितलं की तू ये, हा. आपण बघूया काय करायचं हा, ते. ये. मग आम्ही पोलीस स्टेशनला हजर झालो, सांताक्रूज. तेव्हा मग ह्यांचे घरचे पण सगळे आले. हा, मग तेव्हा तेव्हा पप्पांनी बोलवून घेतलं. पप्पांनी बोललो. तिथले सगळे इन्स्पेक्टर वगैरे होते, ते तेव्हा चांगले पप्पा होते. बोलले की जावाई कोण आहे माझा दाखव म्हणून. आई ग. तेव्हा जरा बरं वाटलं मनाला. हो ना. हा. आणि मग त्यानंतर घरी आला? हा, म्हणजे माझ्या सासरी आले. चित्रपटच आहे हो तुमचा. हो, सगळे बोलतात. बरोबर. पण तुम्हाला शुभेच्छा. Thank you. आता सगळं व्यवस्थित आहे. पण ते सगळा तो अल्बम चालत असताना मी तुमच्याकडे बघत होतो, मी इकडे बघत होतो. प्रत्येकाच्या डोळ्यात नकळत तो सगळा क्षण दिसत होता. काही जणांचे डोळे तर अगदी पाणावलेले दिसत होते. कारण स्वाभाविक आहे, त्या वेळेला ते उचललेलं पाऊल हे बऱ्याचदा चुकीचंच असतं. पण भविष्यात जेव्हा त्याला यश मिळतं, यशस्वी होतं, त्यावेळेला दोन्ही कुटुंबांना नकळत आनंद मिळत असतो. प्रेम करणं यापेक्षा ते प्रेम टिकवणं
आणि दोन्ही घरांचा सन्मान वाढवणं हे जास्त महत्वाचं आहे. यामध्ये तुम्ही यशस्वी ठरलात, तुम्हाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छा देत असतानाच या टप्प्यावरती पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या माऊलीला बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. यापैकी कुठेतरी 1 रुपया आहे. 4 संधीमध्ये तो रुपया तुम्हाला शोधून काढायचा आहे. तो शोधून काढला तर ते बक्षीस तुम्हाला मिळणार. सगळ्यांची मदत घ्या पाहिजे. द्या द्या, माझ्याकडे द्या. 100 रुपये. 2000 रुपये. आता 2 संधी राहिलेल्या आहेत. 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू तुम्हाला मिळणार. 20 रुपये. आता 1 संधी राहिलेली आहे. द्या. विचारायचं बदलायचं आहे. हा, बदलायचं. हा? बदला. बदलायचं आहे. मी विचारणार ना, शेवटी विचारणं माझं काम आहे. 10 रुपये. 4ही संधी संपल्या, त्यामुळे बक्षीस तर मिळणार नाही, पण पुढच्या टप्प्यावर नक्की बक्षीस मिळेल. बोला सासूबाई. ती खूप चांगली आहे आमच्यासाठी तरी पण. आणि दुसरं विशेष सांगायचं म्हटल्यानंतर 11 महिन्यापासून माझे मिस्टर आजारीच आहेत. त्यासाठी त्यांनी तिने असं कधीच असा कंटाळा केला नाही. कुठे दवाखान्यात जायचं असेल, कुठे रात्री न्या, अर्ध्या रात्री न्या, किंवा त्याला औषधं द्यायची असेल, भरवायचं असेल, किंवा त्यांचे म्हणजे सगळी सेवा ती म्हणजे न कंटाळता केली. आणि केव्हाही रात्री अपरात्री लहान मुलगी होती तरी सुद्धा कधी विचार तिने केला नाही. आणि सतत ती आमच्या दोघांसाठी तरी म्हणजे खूपच अशी काळजी घेत असते. आणि मुलगाही माझा खूप चांगला आहे. तो आमच्यासाठी म्हणजे कुठे असं खर्च करण्यात, मौज मजा करण्यात कुठेच पुढे मागे बघत नाही आणि सगळं खुश व्यवस्थित आहात. करत असतो. चांगली सून घरात आली, हो की नाही? द्या बाबांकडे द्या. जावई कसं आहे? जावई एकदम उत्तम आहेत आणि एकदम खिलाडी आहेत. त्यांचा आवडता खेळ पळणे आहे यार. मी हिचा लहान भाऊ श्रद्धाचा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 2007 साली हिचं प्रेम होतं, म्हणजे त्या आधी 2 वर्ष आधी ती कंटिन्यू रात्री फोनवर बोलायची, पण चादर ओढून किती वेळ कधी बोलायची आजपर्यंत आम्हाला कळलं नाही. पण आम्हाला तेव्हा जरा प्रॉब्लेम झाला भाऊजींबद्दल, पण आज तो माझ्या भावासारखा. म्हणजे असं कधीच काय नाही, म्हणजे आम्ही नेहमी मिळून मिसळूनच असतो. कुठेही जायचं तर फिरायला एकत्रच जातो. असं कधीच वाटून दिलं नाही तुम्ही. छान. या गप्पा सुरू असतानाच तुम्हाला मला विचारायचंय की क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला द्या? क्षमा मागेन तर नक्कीच माझ्या मम्मी पप्पांची आणि 2 भावांची, ज्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. म्हणजे त्यांना वाटलं नव्हतं आणि मी हे पाऊल उचललं, त्याच्यामुळे त्यांची क्षमा माग. आणि धन्यवाद. धन्यवाद म्हणेन तर माझे सासू सासरे. म्हणजे घरात आल्यापासून जे काही मी निर्णय घेतले त्याला त्यांनी कधीच नकार दिला नाही. आणि अजून धन्यवाद म्हणेन तर सर्व नातेवाईक माझे दोन्ही साईडचे, की ज्यांनी मला एवढा मनस्ताप होऊन सुद्धा एक्सेप्ट केलं लवकर, त्याच्यासाठी धन्यवाद. तुम्ही क्षमा मी कोणाची? आज क्षमा मागेल त्या माझ्या सासू सासऱ्यांची मागेल, कारण का आज मला पण मुलगी आहे आणि मुलगी पळून गेल्यानंतर किती दुःख होतं ते, म्हणजे मुलीच्या बाबतीत असं घडणं, त्याच्यामुळे मी त्यांची क्षमा मागतो. आणि त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. आणि माझ्या आईवडिलांचंच, कारण का आईवडिलांची पण माफी मागतो, कारण का त्यांचं मत होतं की माझं मी एकटा असल्या कारण थाटापटात लग्न व्हावं, पण तसं घडू शकलं नाही. त्याच्यामुळे मी त्यांची पण क्षमा मागतो. आणि माझे सगळे नातेवाईक ज्यांना त्रास झाला त्यांची पण क्षमा मागतो. आणि धन्यवाद. आणि धन्यवाद मागतो मी हिचंच, कारण का ती ज्या दिवसापासून माझ्या आयुष्यात आली त्या दिवसापासून तिने मला एवढा पाठिंबा दिलेला आहे. आज पण कुठली गोष्ट असली तर ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असते, त्याच्यामुळे तिचाच धन्यवाद. मला आता बघायचंय तुमच्यासाठी ते किती धावपळ करतात. वेळ 2 मिनिटाची. अक्षर आहे म. मटकी, मटकी, मूग, मटकी. एका वेळेला 1 वस्तू. हात लावू शकतो मग. सणी आणले. मसाला, मसाला. मंचाव सूप, मंचाव सूप. 1 मिनिट पूर्ण झालं. मोजे, मोजे. अजून काय आहे? ए, राई आहे, राई, राई. राईला मोहरी बोलतात. मणी, मणी, मणी.
सांगा काय काय आणलं, तुम्हीच सांगायचं. मग 1, मुजे, 2, मूग, 3, मटकी, 4, माईक, 5, मनुके, 6, मसाला, 7, मध, 8, मंचाव सूप, 9, मीठ, 10. मोहरी, मणी. अभिनंदन, अभिनंदन. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आणि 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू मिळाली. परत 3 अपेक्षा. नेहमीचा प्रश्न आहे पण फार महत्वाचा आहे. बर्थडे गिफ्ट वगैरे द्यायचं असेल किंवा अॅनिव्हर्सरी गिफ्ट तर मला सरप्राईज द्यावं, कारण त्याला सरप्राईज देता येत नाही. तो आणतो वस्तू, हो, त्याला वाटतं की सरप्राईज द्यावं पण आधीच दाखवतो की बघ हे तुला आवडेल का. सरप्राईज द्यायचंय. हो नक्की. हा, कधी देणार? या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे आणि त्या दिवशी देणार? हो नक्की नक्की. नक्की. काय गोड हसतात हा म्हणजे. त्या हसण्यावरच गडबड झाली आहे सगळी. दुसरी अपेक्षा. असे वाद तर होत नाहीत पण थोडेसे झाले आणि कसं आम्ही समोरासमोर आलो ना की लगेच हसतो आणि बोलाबोल होते. पण कधी ऑफिसमध्ये असेल तर तो जो पिरियड आहे ना त्याच्यात एकतरी फोन केला पाहिजे, कारण मी तेवढं राहू शकत नाही. जाता कशाला ऑफिसला? घरात काय हो? नाही, मला फोन करायचा असतो पण थोडा राग असतो त्याच्यामुळे मी करत नाही, पण मी करत जाईल तुझ्यावर फोन करत जाईल. एवढं तरी करा. हा? तेव्हा कसं ह्या धावल्या होत्या तुमच्या बरोबर. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा म्हणजे माझं मांडवात लग्न नाही झालंय, त्याच्यामुळे त्याने करावं माझ्यावर परत लग्न. हो नक्की. कधी करताय आता मांडवत? म्हणजे आपण जे असं करतो ना 25व्या वर्षी किंवा आता किती वर्ष झाली लग्नाला? आता 11 झाली तर 15. मग 11वं चालेल ना? 11वंच करा. झाले मग 12वं. सगळ्यांचे नाहीतरी 12 वाजवलेच होते तेव्हा. नाही नाही, पण करा एकदा यांची हो, ही नक्की. अपेक्षा पूर्ण. माझी हा? पण इच्छा आहे ती. काय करणार? लग्न करायची परत. यांच्याच बरोबर. तुमच्या फारच इच्छा वाढायला लागल्या. बरं, तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझ्या 3 अपेक्षा म्हणजे ही मन मिळावू आहे, हेल्पिंग नेचर आहे, तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असतं, ते हसू तसंच राहावं, ही पहिली इच्छा आहे माझी. त्याच्यासाठी 2 गोष्टी. एक, दुपारी फोन करायचा आणि मांडवात लग्न करायचं. आणि काय मान्य आहे तुम्हाला? हो दुसरी चालेल. अपेक्षा. दुसरी अपेक्षा माझी अशी आहे की ती म्हणजे तिचं उठायचं कसं असतं, ती शेवटच्या स्टेज म्हणजे जेव्हा वेळ 15 मिनिट अगोदर उठणार आणि धावणार, आणि ती धावपळ बघून मला असं वाटतं की नको एवढं धावू तू, त्याच्यापेक्षा तू थोडं अगोदर उठत जा आणि सगळं करून, कारण का ट्रेन पकडायची असते, टेन्शन असतं, त्याच्यापेक्षा ते करतं. आणि 1 मिनिट, काय मान्य आहे? हे बदल होणार आहे का कधी? उठायला जमत. तुम्ही स्टेशनवरच जाता काय? रूम बिम बघूया का तिकडे? काय म्हणजे सकाळी उठायचं लेट, धावायचं आणि वेळेवर पोचायचं, हे सगळं कसं काय थंब जमवता? पण आलाय हा? ना, थंब आलाय. हो का? हा. हा, ते प्रॉब्लेम त्यांचे आहेत, तुमचे नाहीये. तुम्ही झोपून राहा आणि तिकडे थंबचं टेन्शन घ्या. तुमचं काय म्हणणं आहे? तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा असं आहे की ती खूप घाबरते, म्हणजे माणसांना नाही भूतांना खूप घाबरते. बरोबर. तर ती रात्री पण कधी कधी घाबरून उठते, त्याच्यामुळे मला घाबरायला होतं. आता सवय पडलीत मला, पण अगोदर असं व्हायचं की काय कोण आला का पाठीमागे माझ्या, असं व्हायचं, एवढं घाबरून उठतं. मग तिने थोडंसं स्ट्रॉंग बनावं. आणि आधी नव्हते अशी. मी मगाशी बोलले ना की माझा भाऊ एक ऑफ झाला, त्याचं आणि माझं खूप असं प्रेमाचं नातं होतं, त्याच्यामुळे म्हणजे असं त्याची आठवण आली की थोडंसं. नाही पण त्यांचं म्हणणं आहे की पटकन तुम्ही दचकून हो हो घाबरून हो उठता. हो. बरोबर. भूताचे वेगवेगळे प्रकार या घरात बघितले. नाही, तुम्ही का हसला? तसं काही नाही. नाही म्हणजे असतात ना. तेव्हापासून म्हणजे हो, त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन येतं आणि तुम्ही पटकन दचकून हा उठता. म्हणजे तेव्हापासूनच सुरू झालं. पण तुमची ती इच्छा काय पूर्ण होईल असं वाटत नाही. पण होईल का? होईल नाही, शक्य आपली रूप जरा बदला सगळ्यांनी. ते शक्य नाहीये, कारण मी खूप घाबरते. नका घाबरू, कळलं का? हा, टेन्शन नका घेऊ, सगळं व्यवस्थित आहे, आनंदात आहे, काळजी करू नका. हा काय हा. पण आता हसता आहात, तसेच हसत राहा, आनंदी राहा. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा देतो, संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आनंदाच्या प्रसंगी लग्नात द्यायची राहून गेली होती ती आज खास माहेरची साडी म्हणूया. वहिनीला मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी.
अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात विरारमध्ये. नमस्कार.